कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बायो डायव्हर टी पैंजण दाद राजू तू केलेस कसले भारी आहेत ग. आवडलं ना तुला? लय आवडलं. राजू ताई, हे असं अचानक गिफ्ट, पैसे? मला नाही का लाडूची ऑर्डर मिळालेली, त्याचे पैसे आलेत. तुम्हाला माहितीये त्यांना माझे लाडू एवढे आवडले ना, त्यांनी अजून एक ऑर्डर दिली मला आणि त्याचे ऍडव्हान्सचे पैसे पण दिले. त्यातनंच आणले ते पैंजण. राजू तू ना एक दिवस लई मोठी बिझनेस वुमन होणार बघ. हा फक्त तो दिवस बघायला मी या घरात नसलं तोवर तर माझं लग्न झालेलं असेल ना. अगं धनुष, रडू नको ना. ए काय झालं धने? ए बाई, अगं पाठवणीसाठी थोडं पाणी ठेव. दादा अरे 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 लागतंय की. काय झालं सांग मला. मी सांगते. राजू ताईला ना लाडूच्या ऑर्डरचे चांगले पैसे मिळाले आणि त्यांना लाडूची चव एवढी आवडली की त्यांनी दुसरी ऑर्डर दिली आणि त्या पैशातून राजू ताईने धनुदीदीसाठी हे पैंजण आणले. अरे वा, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. होय राजू, तू कधीपासून माझी जागा घ्यायला लागलीस ना? हा, 4 पैसे कमवून सूर्या दादा थोडी होता येतात. तुझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही आणि मला थोडा जरी हातभार लावता आला ना तरी लय झाले माझ्यासाठी. आज ना कोणीतरी दृष्टच काढली पाहिजे या घराची. तुला लाडवण ना? आणते. मला पण एक चालेल. हा देणार, तुला बी देणार. हा बघू. घे. आयो हा? कसला भारी लाडू झालाय. आवडला? असा लाडू जगात कोणीच बनवू शकणार नाही. अरे सूर्या, कसं झालं? मस्त झालाय. या धनुदीदीने 9 खाल्लेत. मग 10 खाते ना. का बस. दादा, काय झालं? काय नाही, मी आलो जर. राजू, मला ना काही लाडू हवे होते न्यायला. मग विचारायचं काय त्याच्यात? जा की घेऊन. नाही म्हणजे मला माझ्यासाठी नकोय, एका पेशंटसाठी हवेत. त्यांना फार गरज आहे ग याची. मी ना उद्या मेडिकल कॅम्पला गेले ना की हे घेऊन जाते. चालेल, जा घेऊन. तुझे पेशंट्स पण मला ऑर्डर देतील मग आता. पण त्यांच्यासाठी ना नवीन ताजे लाडू बनव. हे आता मला दे, मी संपवतो. हे असे नको दे. एवढं खाऊ नको अगं धनुदीदी. सांग ना बहिणी. हे बघ लाडू कुणी बनवले माहितीये का? तुझ्या लेकीनं. तू तुझ्या वाटेला नगभर पण आली नसशील, पण तिच्या हातात आहे ना तुझ्या हातची चव आली.
तुझ्या तोडीच्या चवीचं लाडू बनवलेत तिनं. आणि नुसतं बनवलं नाही तर त्याची मोठी ऑर्डर पण घेतली आणि त्यातनं पैसे पण कमवले तिनं. बघ, तू नाहीस तर काय काय केलं तुझ्या पोरीनं. तू असतीस तर काय केलं असत. अशी पोरं आहेत ना, फक्त नशिबान लोकांना मिळतात अगं. पण इथं पोरच कम नशिबी निघाली. जाऊ दे. ह्यो लाडू खा, तुझ्या लेकीनं बनवलाय, चांगला झालाय. आणि जिथं असशील ना, खुश राहा, सुखात राहा. मी किती बी ठरवलं ना तुझी आठवण नाही काढायची, तरी पण येतेच. आणि हा लाडू बघितला तरी येतेच येते. सारखा तुझा तिच्या डोक्यात खेळत राहतो ग. रात्रभर डोळा लागत नाही माझ. रात्री झोपताना तुझीच अंगाई कानात वाजत राहते. लई वर्ष झालं तुझी अंगाईच ऐकली नाही ग. एकदा ये ना, अंगाई गाऊन झोपव ना मला. किती वर्ष झालं मी सुखाची समाधानाची मला झोपच लागली नाही ग. एकदा लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसा झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. का सोडून गेलीस तू आम्हाला? का सोडून गेलीस? एवढं सगळं चांगलं चाललं होतं ना, का मला वाऱ्यावर सोडून गेलीस तू? या सगळ्यासाठी ना मी तुला कधीच नाही माफ करणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.